आहे सोपं आहे सगळं दिसतं. त्या गोष्टी फेस करताना कळतं की किती तो त्या सगळा प्रवास किती त्रासदायक असतो. तर फेस करतायत म्हणा, तर तुमच्या वाट्याला अजून तेवढे ते कष्ट किंवा त्या गोष्टी आल्या नाहीत. त्या लेवलला जाण्याची अजून वेळ आली नाही, कारण तुमच्या घरची परिस्थिती चांगली आहे बऱ्यापैकी सगळ्यांचीच. आयुर्वेदिक कष्ट करून तुम्हाला सगळं पुरवत आहेत. तर त्यानं काम सांगितलं नाही मग अशी तो वेटरच काम करायचा, वाढायला जायचा वाढायला. लग्न बिग्न असतं ना, 500 रुपये हजेरी 400 रुपये हजेरी नाही का वाढायचा. एवढा खर्च की म्हटलं सर नाही आता मी, कारण शेवटी पर्याय नाही ना, की घरी सांभाळणं असतं, घरातलं मोठं मुलं असं ती जबाबदारी असते. बंद करावं लागतं अक्षरशः. म्हणजे साहेब फेटे बांधायला जायचे, लग्नात फेटे बांधायला जायचे, फेटे बांधायला ऑर्डर घ्यायचे फेट्याचे 10 रुपयानं 15 रुपयाला फेटानं. ह्यात पण बरीच अशी आहेत की काही काम करतात, काही काम करू शकत आहेत. कसं असं ना की आयुष्यात आपण टेम्पररी पाहत असतो. आत्ताची अडचण कशी भागेल, आत्ताची गरज कशी भागेल, मग ती कुठली असेल, आत्ताची संधी कशी भेटेल, त्याच्या नादात आपण आयुष्यातलं परमनंट सोर्स गमवतो. जर तुम्हाला कोणा एखादी व्यक्ती सांगायचं तुमच्या आयुष्यात असतील, तुमचे आई वडील असतील, भाऊ असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, की बाबा तू आता करू नकोस, तुझ्या टार्गेटवरती लक्ष दे, त्या पाठीमागे काहीतरी वेगळा मित्रार्थ असतो. आणि ते त्यावेळी ते सोडलं तर ते आयुष्यात जो परमनंट असतो ना, जे तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत कृती मिळत असते, ते तुमचे यश असेल. त्यासाठी आता सोडण्याची मानसिकता पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो मला की कुछ पाने के लिए कुछ भी होणं नाही पडतं. काहीच गमवायची गरज लागत नाही. ठराविक काळासाठी ते साईडला ठेवावं लागतं. एकदा यशस्वी झाला की परत आयुष्यात त्या सगळ्या गोष्टीचा जे कधी बघायला भेटणार ते सगळं बघायला भेटतं. ते यश, मान सन्मान, ते सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी, सुख सुविधा, आनंद, ते सगळं बघायला भेटतं. आता आपण हा जो काही काळ आहे